हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आले मुंब्रा देवीला। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मुंब्रा देवी आणि माझ्याबरोबर आहे माझा पार्टनर जय। चला तर मग आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये मुंब्रा देवी मंदिर। मुंब्रा देवी मंदिरात जाण्यासाठी आपल्याला सेंट्रल रेल्वेने मुंब्रा स्टेशनला उतरावे लागते। इथे आम्ही आता मुंब्रा स्टेशनला उतरले आणि प्लॅटफॉर्मवरूनच आपल्याला मुंब्रा देवीचे मंदिर इथे दिसते। डोंगरावर आहे, वरती आपल्याला चढून जायचं आहे आणि स्टेशनपासून बाहेर आलं की लगेचच इथे आपल्याला एक बोर्ड दिसतं। रिक्षा स्टँडला आहे हे बोर्ड आणि रोड क्रॉस केल्यावर इथे कमान आहे। तिथून आपण आत गेलो की आपल्याला इथे थोडं पुढे गेल्यावर पायऱ्या दिसतील। त्या पायऱ्या मुंब्रा देवी मंदिराकडे जातात। इथे वाटेत एक स्टॉल आहे जिथे आपण फुलं देवीसाठी ओटी वगैरे घेऊ शकतो। इथून आपल्याला डोंगर दिसतोय जिथे आपल्याला जायचंय, पण मंदिर अजून दिसत नाहीये। थोड्या पायऱ्या चढून वरती आल्यावर इथे हायवे लागतो आणि हायवेच्या खालून इथे भुयारी मार्ग बनवलाय जो पार केल्यावर आपल्याला परत पायऱ्या लागतील ज्या परत आपल्याला मंदिराकडे नेतील। मुंब्रा देवी मंदिर हे मुंबईजवळ ठाणे जिल्ह्याच्या उपनगरातील मुंब्रा येथील पारसिक टेकडीच्या माथ्यावर असलेले एक जुने हिंदू मंदिर आहे। हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 210 मीटर अंतरावर डोंगरावर आहे। हे मंदिर 1500 फूट वर आहे आणि इथे जाण्यासाठी जवळजवळ 780 पायऱ्या चढून जावे लागते। इथे हा पाण्याचा झरा दिसतोय आपल्याला जो इथे असलेल्या साती आसरा देवी मंदिराच्या खालून वाहतो। इथे साती आसरा देवीचे मंदिर आहे आणि या देवीची खासियत अशी आहे हिचे निवासस्थान पाण्याजवळच असते। त्याचप्रमाणे हा झरा ह्या मंदिराजवळूनच वाहतो। आता सध्या इथे भाविकांची फारशी गर्दी दिसत नाहीये, कोणीच दिसत नाहीये इथे। पण नवरात्रीत ह्या मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते आणि अनेक टेकर्स पण टेकडीवर चढण्यासाठी ह्या भागात येतात आणि ह्या मंदिरात जाण्यासाठी फक्त पायऱ्या चढण्याशिवाय दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये। कोणतेच दुसरे वाहतुकीचे साधन नाही, आपल्याला पायऱ्या चढूनच जावे लागते। इथे उंचावरून मस्त असं दृश्य दिसतंय। आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय, अर्ध्या पायऱ्या चढून आम्ही वरती आलोय आणि अजून अर्धा रस्ता पार करायचा आहे। ह्या अर्ध्या रस्त्यात आल्यावर आपल्याला इथे सुंदर असं दृश्य बघायला मिळतंय। वरतून सगळं निसर्ग सौंदर्य आणि बिल्डिंग वगैरे पण एकदम छान दिसतंय। मंदिरामध्ये पोहोचल्यावर आपल्याला ह्यापेक्षाही सुंदर दृश्य दिसेल हे, कारण की आपण ह्यापेक्षाही आणखी वरती जाणार आहे आणि तिथून आपण हे दृश्य बघणार आहे। आम्ही सुंदर असं दृश्य बघण्यासाठी थांबलो होतो। आता आम्ही पुन्हा मंदिराकडे चाललोय आणि इथे समोर एक झाड दिसतंय, त्याला खूप सारे मन्नतचे कपडे बांधलेले आहेत। इथे बघू शकता आपण खूपच आहेत। ही देवी मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी मानली जाते। भाविकांची श्रद्धा इथे आपल्याला दिसून येते। इथे पूर्ण हे भरलेलं आहे आणि इथून थोड्याच अंतरावर मंदिर आहे। थोड्याशा पायऱ्या चढल्यावर लगेचच आपल्याला मंदिर दिसते, आई मुंब्रा देवी मंदिर। आणि मुंब्रा देवी मंदिराच्या इथेच पाणी आहे, इथे पाणी येतंय। त्या पाण्यावर आम्ही हातपाय धुतले आणि नंतर आम्ही मंदिरात प्रवेश करायला निघालोय। मुंब्रा म्हणजे नवदुर्गा। एका पौराणिक कथेनुसार स्थानिक लोकांनी टेकडीवर जळणारी ज्वाला पाहिली आणि त्यानंतर नाना भगतांसह लोक जमले आणि टेकडीच्या माथ्यावर गेले आणि त्यांना मंदिराजवळ एक दिवा जळताना दिसला आणि माँ मुंब्रा देवीची मूर्ती सुद्धा आढळली। ह्या मंदिराची देखभाल भगत कुटुंबीय करतात। इथे आल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी लोकांची मुंब्रा देवीवर श्रद्धा आहे। इथे असलेल्या मुंब्रा देवी मंदिरात 9 देवींच्या मूर्ती आहेत। या 9 मूर्ती दगडात कोरलेल्या असून त्यावर कशेरूप कोरलेले आहे। नवरात्रीचे 9 दिवस मुंब्रा देवी मंदिरात उत्सवाचे वातावरण असते। एकदा आपण इथे पोहोचलो की आपल्याला एक सुंदर मंदिर तर दिसतेच, पण त्यासोबतच सुंदर दृश्याचा विसावाही मिळतो। विशेषतः आल्हाददायक हवामान, थंड हवेच्या झुळकांसह शांत वातावरण शांतता आणि भक्तीची भावना वाढवते। आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेल्या दृश्यापेक्षाही हे दृश्य खूपच सुंदर आहे
आणि उंचावरून एकदम छान वाटतंय. इथे असलेल्या ह्या 9 देवींच्या मूर्ती बघून मन एकदम प्रसन्न होतं. आणि हा इथे फक्त एवढ्याच मूर्ती नाही, तर ह्या मूर्ती शेजारी मा मुंब्रादेवीचे भाऊ गवळीदादांची मूर्ती देखील आहे. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.